जय जय स्वामी समर्थ. अक्कलकोटमध्ये एक विठू नावाचा गरीब शेतकरी राहत होता. दिवसभर तो शेतात कष्ट करायचा, पण त्याच्या घरात नेहमी दारिद्र्य असायचे. मनाने तो भक्तिभावाने श्री स्वामी समर्थांना नेहमी नमस्कार करायचा. एकदा विठू मनोमन म्हणाला, स्वामी, माझ्या घरात नेहमी उपासमारी आहे, आपणच काहीतरी मार्ग काढा. त्या रात्री स्वामी समर्थ विठूच्या स्वप्नात आले आणि म्हणाले, विठू, उद्या सकाळी माझ्या मठात ये. जे काही मिळेल ते आनंदाने स्वीकार. विठू दुसऱ्या दिवशी मठात गेला. तेव्हा स्वामींनी त्याला एक मूठ राख दिली आणि म्हणाले, ही राख तुझ्या घराच्या कोपऱ्यात ठेव, बाकी सर्व माझ्यावर सोपव. विठू थोडा गोंधळला, पण श्रद्धेने स्वामींचे आदेश पाळले. आश्चर्य म्हणजे काही दिवसात त्याच्या शेतात पिके हिरवीगार उगवली, बैल बळकट झाले आणि घरात अन्नधान्याचा साठा वाढला. विठू नम्रतेने स्वामींसमोर गेला आणि म्हणाला, स्वामी, ही कृपा माझ्या आयुष्यभर विसरणार नाही. तेव्हा स्वामी समर्थ म्हणाले, अरे, राख तर केवळ निमित्त होतं. खरी संपत्ती म्हणजे तुझी श्रद्धा आणि विश्वास.